कब से यहाँ पे? कब से है वो? हाँ उधर भी मिलता है पत्थर, तो उधर ही जैसे साइड में होगा जोधपुर के आगे किती सुंदर नकाशी बघा. हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मी गावाकडून आले. येताना मी ज्या काही भाज्या आणल्यात त्यात मला दाखवतीये. याच्यामध्ये मोठा भोपळा आहे, लाल भोपळा आणि हरभऱ्याची कोळी भाजी आहे, तुरीच्या शेंगा आहेत आणि हरभऱ्याचे घाटे आहेत. तूप पण आणलेलं आहे, सोबत थोडेसे पेरू पण आहेत आणि गुळ पण आणलेला आहे. मी येताना तिथे गुराळा होतो, गुराळा आहे. येताना मला गावाकडे घराजवळच गुराळा आहे, तिथून मग मी ताजा गुळ आणले देतो. आणि हे हरभऱ्याचे घाटे मी भाजून घेतलेत. इथं भाजी केली आहे आणि इथं शेंगदाण्याची चटणी केली मी जेवणाला आणि चपात्या केलेल्या आहेत, भात वगैरे झालेला आहे. आणि इथं जेवण करून आम्ही निघालोय कुठं, तर आज 1 तारीख आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येईल. तर आज 1 तारीख आहे आणि आम्ही चाललोय देवदर्शनाला. देवाचे म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात आपण देवदर्शनाने करूयात आणि बरेच जण असंच करतात. आम्ही पण चाललोय. मी आहे, छकुली आहे, सासूबाई आहेत आणि आमचे फौजी साहेब आहेत. परीचे पेपर चालू आहेत, एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे ती काही येत नाहीये. आणि आम्ही चाललोय प्रतिशिर्डी, शिरगाव येथे आहे, तिथं दर्शनासाठी चाललोय. पहिल्यांदाच आम्ही चाललेलो इथं दर्शनासाठी. याआधी मी गेलेले नव्हते. तर छान आहे असं ऐकलं आणि साहेबांना वेळ होता, म्हटलं चला जाऊन येऊयात, दर्शन करून येऊयात आणि एक देवदर्शन पण होईल, नवीन वर्षाची सुरुवात पण छान होईल. तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. इथं आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं जसं आपण शिर्डीला आलो आहोत, अशा पद्धतीचं इथं आहे आणि हे बघून छान वाटतं. आणि आज ना असं गर्दी इतकी नव्हती बरं, गर्दी आज जरा कमीच होती, अशी नेहमीप्रमाणे इतकी गर्दी नव्हती. त्याच्यामुळे आमचं दर्शन सुद्धा खूप लवकर झालं. आम्ही गेलो की पटकन असं दर्शन झालं आमचं आणि इतकं छान वाटलं ना की आपण गेल्या गेल्या दर्शन आपलं झालं. नाही तर कसं असतं की जिथं आपण जातो ना तीर्थक्षेत्री वगैरे देवाचं दर्शन वगैरे करायला, तिथं बऱ्याच वेळ लाईनमध्ये लागावं लागतं, बऱ्याच वेळ थांबावं लागतं दर्शनासाठी. आपण आज इथं काही जास्त झालं, मला सुद्धा असंच वाटलेलं होतं की आज नवीन वर्षाची सुरुवात करायला म्हणजे देवदर्शनासाठी बरेच लोक येतात आणि त्याच्यामुळे गर्दी असणार, बराच वेळ आपल्याला लाईनमध्ये उभं राहावं लागणार. पण तसं काही झालं नाही. आम्ही आलो आणि पटकन आम्हाला दर्शन असं जास्त गर्दी नसल्यामुळं लवकर दर्शन झालं. आणि आतमध्ये मंदिर बघितलं ना तर मला इतकं छान वाटलं, असं मस्त झगमगता प्रकाश होता, इतकं छान जसं शिर्डीला होतं, इतकं छान वाटलं ना. ती सोनेरी खांब होते, तिथं जो सूर्यप्रकाश यायचा ना ते बघून असं डोळे असे लख्ख व्हायचे, चकाकायचे ना, खूप छान वाटायचं. असं पूर्ण असं गोल्डन कलरचं मंदिर, असं आतून ते खांब वगैरे गोल्डन कलर दिलेले आहे, त्याच्यामुळं चमकायचं, छान वाटायचं. आणि दुरून मग साईबाबांचं दर्शन होत होतं आणि जोपर्यंत मला मोबाईल वापरता आला तोपर्यंत मी वापरला. मग मध्येच एक जणांनी सांगितलंय की मोबाईल वापरायचं नाही, बंद करा. मग मी तो मोबाईल बंद केला. पण जिथपर्यंत मला शूट करता आलं तिथपर्यंत मी शूट केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. दर्शन तर खूप छान झालं. दर्शन झाल्यानंतर मग आम्ही इथं जेवणाचे कुपन होते, जेवणाचे कुपन मिळत होते, तर मग कुपन घेतले आणि आता आम्ही चाललोय जेवण करायला. जिथे हे प्रसादालय आहे ना ती ही बिल्डिंग आहे, ती इतकी सुंदर बनवलेली आहे. त्याचं कार्विंग इतकं छान आहे, बाहेरून कलर, आतून तर त्याचं जे कार्विंग आहे, जे काम केलेलं आहे ना ते इतकं सुंदर आहे. ते बघून असं वाटतं ना आपण बिलकुल
राजेशाही थाटात आपण जेवण करतोय, इतकं सुंदर वाटत होतं आम्हाला. ती नकाशी बघा तुम्ही, तिथली डिझाईन बघा, मोठे मोठे दरवाजे होते आणि जेवणाला ना असं व्यवस्थित खुर्ची, टेबल ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे आपण एखाद्या शाही पॅलेसमध्ये जेवायला येऊ, मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला येऊ, अशा पद्धतीचं इथलं हे होतं, भोजनालय प्रसादालय होतं. आणि वाटत नव्हतं इतकं सुंदर खरं हे प्रसादालय आहे, एखाद्या 5 स्टार हॉटेलला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं हे आहे. खूप छान वाटलं. तिथलं साफसफाई उत्तम होती, स्वच्छता खरंच खूप छान होती. आणि 50 रुपयाचं एक कुपन होतं आणि त्याच्यामध्ये 2 चपात्या, भाजी, वरण भात आणि शिरा प्रसादाला ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तिथून एका साईडला हे हात धुवायला ही जागा आहे, हात धुवायला वॉश बेसिन वगैरे आहेत. आणि आधी मी हात वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग लाईन मध्ये आलो जेवण वगैरे घ्यायला. आणि हे बघा हॉल मी तुम्हाला दाखवते फिरून. इथले खांब बघा, याच्यावरती नकाशी बघा, लाइटिंग असू देत किंवा बसण्याची जी व्यवस्था आहे ना, एकूणच इथलं जे वातावरण होतं ते खरंच खूप छान होतं. ते बघून मला खूप छान वाटलं, म्हणून वाटलं की तुमच्याशी शेअर करावं. आणि हे बघा इथलं जेवण. आणि जसं असं आहे ना की 50 रुपयामध्ये जेवण असूनही जेवणाची जी चव आहे ती उत्तम आहे. खरंच खूप छान जेवण आहे. त्याच्यामध्ये असं नाही की बाबा, आणि असं म्हटलं ना की प्रसाद हा नेहमी छानच लागतो, तर इथलं जेवण सर खूप छान होतं, चवही खूप छान होती. आता जेवण केल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि हे जे मी तुम्हाला दाखवते हे बाहेरून ही बिल्डिंग अशी दिसते, ते तुम्हाला दाखवते की प्रसादालय बाहेरून असं दिसतं. बाहेरून सुद्धा खूप सुंदर दिसतं. हे जितकं ते आतून सुंदर आहे तितकंच हे बाहेरून सुद्धा खूप सुंदर बनवलेलं आहे. तिथल्या ह्या जाळ्या ज्या खिडक्या आहेत ते किती छान पद्धतीने बनवलेल्या आहेत. अशा पद्धतीचं जयपूरला मी बघितलं होतं. जे म्हणजे इकडची जी बनावट होती जयपूरची, तशा पद्धतीचे इथे हे बांधकाम दिसते, तशा पद्धतीची त्या खिडक्या दिसत आहेत. आणि खूप सुंदर इथं हत्ती कोरलेले आहेत. खालच्या साईडला हत्ती आहेत आणि वरच्या साईडला सिंह आहेत. आणि हे जे कलर वगैरे आहे ते बघूनच इतकं छान वाटतं. दुरूनच ही जी बिल्डिंग आहे ती दुरून खूप सुंदर दिसते आणि जवळ गेल्यानंतर मग फोटो काढायचा जो मोह आहे तो अजिबात आवरत नाही. आम्ही सुद्धा इथे फोटो सेशन केलं, फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि तेच तुमच्याशी मी शेअर करतेय. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल ना तर नक्की एकदा व्हिजिट करा, खूप सुंदर आहे इथं. आमचं जेवण झालेलं आहे, आम्ही महाप्रसाद घेतला आहे आणि आता चाललो आहे आता परत. जेवण छान होतं आणि कुपन घेतलेलं होतं आम्ही इथं. फक्त 50 रुपयामध्ये कुपन मिळतात आणि जेवण खरंच खूप छान आहे. भाजी, चपाती, भात, शिरा आणि प्रसाद म्हटल्यानंतर तो मस्त लागतोच. आत्ता गर्दी झाली आहे. मी आले होते, आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस गर्दी कमी होती, पण आत्ता आहे बघा गर्दी खूप आहे. आम्ही आलो आता भंडारा डोंगरावरती आणि इथलं दर्शन घेऊन मग परत घरी जाणार आहे. इथं आल्यानंतरच खरं इतकं छान वाटतंय. दुपारचं ऊन पडले पण तरीसुद्धा साहेब गेलेत गाडी लावायला, ऊन आलेलीच नाही आहेत. आम्ही आता आलोय भंडारा डोंगरावरती. भंडारा डोंगरावरती खूप मोठं मंदिर बांधण्यात येत आहे आणि इथं विठ्ठल आणि ज्या तुकाराम महाराजांच्या पत्नी होत्या त्यांच्या पायातला काटा काढला होता. ज्यावेळेस जिजाबाई जायच्या जेवण घेऊन तुकाराम महाराजांसाठी, त्यावेळेस त्यांना काटेकुटे रुतायचे आणि मग इथं विठ्ठलांनी
त्यांच्या पायातला काटा काढलेला होता असं म्हणतात. आणि त्यांचं एक मंदिर, छोटंसं मंदिर इथं बांधण्यात आलेलं आहे. आणि आता खूप मोठं मंदिर जे आहे ते निर्माणाधीन आहे, निर्माण करतात त्याचं. आणि तिथं मी दर्शनासाठी आलेलो आहे. कोकरांचंच आहे. मंदिराचं काम चाललंय. हे काम आपल्याला 2025 पर्यंत पूर्ण करायचे. या भाविकांना या मंदिराच्या बांधकामासाठी काही देणगी द्यायची असेल तर ती देणगी आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय. आपण आपल्या परिवाराच्या वतीनं रिक्सर एखादी पावती घेऊन जा. चांगली कारागिरी आहे. काय करायचं सांगे कहाँ पे? हाँ अच्छा. कब से यहाँ पे? कब से है वो? हम तो 7 साल से. हाँ 7 साल से. कितनी उधर सुंदर है. से मिलता है पत्थर तो उधर ही जैसलमेर साइड में होगा. जोधपुर के आगे. हाँ ये भरतपुर का है क्या? किती सुंदर नकाशी बघा. इथं तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. आम्ही तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि ते पण फुलांनी खूप छान सजवलेलं होतं. मागे विठ्ठल लिहिलेलं होतं. इथं पादुका आहेत, गणपतीची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि शंकराची पिंड आहे. आणि असे इथं छोटंसं मंदिर आहे आता सध्या. आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे एक दादा होते, ते या मंदिराबद्दल माहिती सांगत होते. हे मंदिर या भंडारा डोंगराचं महत्त्व सांगत होते की या भंडारा डोंगराला छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं सान्निध्य लाभलेलं आहे. आणि या दोघांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संत तुकाराम महाराजांची भेट या भंडारा डोंगरावरच झालेली होती. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. हे दादा खूप छान काम करत होते, म्हणजे सगळ्यांना जागृत करत होते, सांगत होते या डोंगराचं काय महत्व आहे. इथंच विठ्ठल आणि संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाईच्या पायातला काटा काढलेला होता. आणखी या वैशिष्ट्य काय आहे हे समजावून सांगत होते आणि सर्वांना बसून ते ऐकायला सांगत होते की तुम्ही आधी बसा, शांतपणे ऐका. आणि मग त्यांनी तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव सगळ्यांना विचारलं की कोणाला येतंय का. आणि मग ज्यांनी पहिल्यांदा हे नाव सांगितलं त्यांना त्यांनी हार आणि शाल, श्रीफळ देऊन चक्क सत्कार सुद्धा केला. हा होता आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.